नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ITI लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 357.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.17% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 34,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ITI लिमिटेड सेक्युअर्स मेजर कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹167 करोड फॉर आपले सरकार सेवा केंद्र इन महाराष्ट्र. तर मित्रांनो, ITI लिमिटेडला महाराष्ट्रामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी 167 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 734.55 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 154.30% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 900 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, स्टॉक जम्प्स 4% आफ्टर सायनिंग ₹1000 करोड इन्व्हेस्टमेंट डील टू बूस्ट डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग. तर मित्रांनो, टेम्बो ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेडने 1000 कोटी रुपयांचा इन्व्हेस्टमेंट डील साईन केली आहे. कशासाठी? डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट करण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 4.99% म्हणजे जवळपास 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सिएंट DLM लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 512 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.04%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, सिएंट DLM शेअर स्लाइड ओव्हर 13% आफ्टर Q3 प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिक्लाइन्स 9% इयर ऑन इयर बेसिस. तर मित्रांनो, काल सिएंट DLM लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला सिएंट DLM लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 14%पेक्षाही जास्तीचा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 917.60 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.09%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.24 लाख करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, JSW साइन्स MOU टू इन्व्हेस्ट ₹3 लाख करोड इन महाराष्ट्र. तर मित्रांनो, JSW ग्रुपने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? महाराष्ट्रामध्ये 3 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटचा पर्पज स्टील, रिन्युएबल एनर्जी, इलेक्ट्रिक व्हेकल, लिथियम आयन बॅटरीज, सोलार वेव्हर अँड सेल मॉड्यूल्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्सवर फोकस करणे आहे. आता बोलूया जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 263.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 9.53%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ब्लॅक रॉक इन्फ्यूज ₹117 करोड इन म्युच्युअल फंड बिझनेस. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅक रॉकने म्युच्युअल फंड बिझनेसमध्ये
17 कोटी रुपये इन्फ्यूज केले. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1278 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.81%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड साइन्स MOU टू इन्व्हेस्ट ₹645 करोड इन वधवान पोर्ट प्रोजेक्ट. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? वधवान पोर्ट प्रोजेक्टमध्ये 645 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.